पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। प्रयत्न, जिद्द, चिकाटी याच्या जोरावर कोणताही युवक काहीही करू शकतो आणि याचंच प्रत्यय आलाय ओंकार पार्टे यांच्याकडून। नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्ण झाली आणि याच्यामध्ये ओंकार पार्टे यांनी नेत्रदीपक असं यश मिळवलं। ओंकार, खरं तर आपलं पहिलं खूप खूप अभिनंदन। धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू। मला सांगा, हा निकालाचा क्षण नेमका कसा होता, काय सांगाल आपण एकंदर? खरं तर खूप मिश्र प्रतिक्रिया होत्या, कारण अपेक्षित नव्हतं, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं यश मिळालं आणि अचानकपणे रिझल्ट लागल्यानंतर सगळ्या गोष्टी चेंज होतात, तसंच अनेक गोष्टींचा प्रत्यय सुद्धा आला आणि खूप यशाचं जे स्वरूप आहे ते असं आहे की इतक्या वर्षांच्या संघर्षाला आज कुठेतरी न्याय मिळाल्यासारखं वाटत आहे। आपण ग्रामीण भागातून येता, ग्रामीण भागातला संघर्ष नेमका कसा होता? ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग जेवढी वाटते तेवढी सोपी परीक्षा नाही, मग संघर्ष आपला कसा होता, काय सांगा? नक्कीच सर, ग्रामीण भागातून आल्यामुळे म्हणजे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलंगमधून माझं शिक्षण झालंय आणि जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, जसं की इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसणं किंवा ग्रामीण भाषेमध्ये शिक्षण झाल्यामुळे नवीन शहरात नवीन समस्यांना सामना करावा लागतो, अभ्यासक्रम मोठा असतो अशा परीक्षांचा आणि मग तो अभ्यासक्रम आपल्याला तेवढ्या जोरात याने घेता येत नाही किंवा कॅप्चर करता येत नाही आणि तेवढ्या स्वरूपाचं यश संपादन करताना बरेच अडथळे येत असतात। अशा अनेक अडथळ्यांचा सामना मला करावा लागला। प्रिलियम्स, मुख्य परीक्षा या टप्प्यांमध्ये सामोरे जाताना काय सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी, कसे होते हे टप्पे नेमके? एमपीएससीने पहिल्यांदाच हा वर्णनात्मक पॅटर्न अवलंबला होता, ज्याच्यामुळे प्रिलिम जी होती ती ऑब्जेक्टिव्ह होती, जुन्या स्वरूपाची पारंपरिक, पण जी मुख्य परीक्षा होती कृषीची ती मात्र डिस्क्रिप्टिव्ह होती, ज्याच्यामध्ये आपण लेखी उत्तर लिहिणार होतो। हा टप्पा खरं तर मुख्य होता याच्यामध्ये, कारण प्रिलिम जनरली सर्वसाधारण याच्या आधी माझा अनुभव होता युपीएससीचा, त्याच्यामुळे तिथे का असा त्रास झाला नाही। पण जी मुख्य परीक्षा होती ती रायटिंग होती, सब्जेक्ट वेगळे होते, अगदी जर आपण याची फोड केली तर 34 छोटे छोटे सब्जेक्ट असतात, पेपर 1 पेपर 2 मध्ये धरले तर आपण ऍग्रीचे, जर संपूर्ण ऍग्रीच्या डिग्रीचेच वेगवेगळ्या विषयांचं एक सखोल ज्ञान आणि डेप्थवर येणारे क्वेश्चन असतात। मग अशा क्वेश्चन्सला डील करणं तिथे महत्वाचं ठरलं आणि जी इंटरव्ह्यूची स्टेज होती ती सुद्धा खूप युनिक होती आणि खूप कमी वेळामध्ये आपलं योग्य पद्धतीने सादरीकरण करणं हे मुख्य चॅलेंज माझ्यासाठी राहिलं तिथे। पूर्ण वेळ अभ्यास करताना नेमकं सातत्य तुमचं कसं होतं? एखादा निराशेचा काही प्रसंग तुमच्या जीवनात आले का? हे अभ्यास करताना तुम्ही ठरवलं मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये उत्तीर्ण व्हायचे, काय सांगाल? नक्कीच सर, कारण ही परीक्षा एका दिवसात किंवा एका वर्षात न होणारी, काळ मोठा आहे, त्याच्यामुळे चढ उतार येत राहतात आणि भावनिक स्तरावर आपण स्टेबल कधीच नसतो। एखाद दिवस खूप नैराश्य येतं, एखाद दिवस खूप हर्षोल्लास सुद्धा असतो। असंच झालं, म्हणजे मी 2020 पासून या परीक्षेचा अभ्यास करतोय। सुरुवातीला मी युपीएससीच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करत होतो, माझ्या 2 मुख्य परीक्षा पण झाल्या, त्याच्यानंतर मात्र मला युपीएससी मध्ये अपयश आलं आणि मग मी या परीक्षेकडे आलो। त्यामुळे हा जो ट्रान्झिशन पिरियड होता हा अतिशय निराशाजनक होता, कारण जे अपेक्षित होतं ते मिळत नव्हतं, प्रिलिम्समध्ये हवं तसं यश मिळत नव्हतं आणि मग सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे खचून जाण्याची वेळही आली होती। परंतु या परीक्षेच्या प्रिलिम नंतर ते काळ थोडासा बदलला, थोडंसं खूप डेडिकेटली या परीक्षेकडे बघितलं आणि मग नंतर आजचा हा रिझल्टचा दिवस आहे की जो बदलला असं म्हणू शकतो। निश्चित। आई वडिलांचं पाठबळ आपल्याला कसं मिळालं, आपल्या कुटुंबाचं पाठबळ कसं मिळालं, काय सांगाल याविषयी? मुळात मी जो आज आहे तो माझ्या आई वडिलांमुळेच आहे, त्यांनी दिलेले संस्कार असतील किंवा शिक्षणाची जी गोडी निर्माण करायचं काम असेल, मग माझ्या आईने लहानपणापासून या ज्या परीक्षा असतात अशा परीक्षांकडे कसं सकारात्मक पद्धतीने पाहता येईल यासाठी प्रेरित केलं। वडील माझ्या प्रत्येक परीक्षेसाठी, प्रिलिम असेल, मुख्य परीक्षा असेल, इंटरव्ह्यू असेल, अशा प्रत्येक स्टेजला माझ्यासोबत उभे राहिलेत, माझ्यासोबत आलेत, अगदी एक्झाम हॉलच्या बाहेर 3-3 तासाचे एक पेपर असतात अशा पेपरला येऊन उन्हात सुद्धा उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी खरं मला इथपर्यंत साथ दिली, त्याच्यामुळे आज हे यश साध्य झालेलं आहे। युपीएससी परीक्षा तुम्ही दिली, मग त्याचा फायदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कसा झाला, काय झाला का, काय सांगताय? हो, नक्कीच झालं सर, कारण काय झालं, युपीएससीची मुख्य परीक्षा जी असते ती डिस्क्रिप्टिव्ह असते पहिल्यापासूनच, म्हणजे तिथे आम्हाला वर्णनात्मक लेखी प्रश्न लिहायची सवय असते। तुलनेने एमपीएससी ही पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह झाली होती, त्यामुळे युपीएससीचा अनुभव असणं, जरी सब्जेक्ट नवीन असले, जरी विषयाची व्याप्ती नवीन असली
तरी सुद्धा लेखीचा एक अनुभव माझ्या मागे होता, त्याचा मला नक्कीच फायदा झाला असं म्हणू शकतो. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना वेळेचं नियोजन आपण कसं केलं, काय सांगाल याविषयी? जो माझा मुख्य परीक्षेचा कालावधी होता 5 महिन्यांचा, तो मी जास्त व्यवस्थित प्लॅन केला होता असं म्हणता येईल. मग आठवड्यामध्ये टेस्ट देणं असेल, रायटिंगचं शेड्यूल करणं असेल, किंवा प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन्स कसे बनवू शकतात, मग त्यावर आपण काय करू शकतो ते ठरवणं असेल. आणि दिवसाचं जर शेड्यूल विचाराल तर जो मुख्य परीक्षेचा शेवटचा कालावधी होता, अगदी त्या महिन्यामध्ये मी 4 वाजता उठून सुद्धा अभ्यास केलाय, रात्री 11 पर्यंत पण वाचलेला आहे. पण सर्वसाधारण 4 महिन्यांमध्ये 10 तास 11 तास एवढ्या तासांचा अभ्यास नक्कीच झाला असं म्हणू शकतो. तुमचं सर निबंध दर्शिका हे पुस्तक प्रदर्शित झालं, मग हे परीक्षेला स्पर्धा परीक्षेला बसताना हे पुस्तक लिहिण्याचं कसं काय एकंदर काय सांगा? मुळात ते पुस्तक जे आहे ते युपीएससी मुख्य परीक्षा मराठीतून जे विद्यार्थी तयारी करत असतात अशा विद्यार्थ्यांना निबंध नावाचा एक पेपर असतो, त्या पेपरच्या साठी एक मार्गदर्शक पुस्तक आहे. मुळात मराठीमध्ये विद्यार्थ्यांना मटेरियल अवेलेबल होत नाही आणि तितक्या उच्च दर्जाचं मटेरियल नसतं. मग अशा विद्यार्थ्यांना एक सोबती असावा त्यांच्यासोबत, तो पुस्तकाच्या स्वरूपातून, की विद्यार्थ्यांनी एसे कसे लिहायला हवेत, त्याला डील कसं करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय असायला हवं, हे सगळंच त्या पुस्तकामध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलाय. आणि माझे जे सवंगडी आहेत किंवा माझे जे विद्यार्थी मित्र आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असं मला वाटलं होतं, म्हणून हे पुस्तक प्रकाशित केलं गेलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास तुम्ही केला, नक्की ही स्पर्धा परीक्षेला जाताना का ठरवलं, नेमकं कशासाठी तुम्ही गेला? हे खूप मोठं आव्हान आहे, हे आव्हान कसं पेललं तुम्ही, काय सांगा? नक्कीच सर, जी लोकसेवा आयोगाची मी एक्झाम क्लिअर करायचा प्रयत्न करत होतो, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, याच्यासाठी माझा मुख्य हेतू होता की मला खूप डायव्हर्सिफाय रोल प्ले करता येईल प्रशासनामध्ये. परंतु दुर्दैवाने मला त्याच्यात यश नाही मिळालं. पण एमपीएससी अॅग्रीच्या बाबतीत मला एक क्लिअर झालं होतं की हा माझा निश एरिया आहे, म्हणजे मला पर्टिक्युलर एक क्षेत्र मिळणार आहे की ज्याच्यात मी खूप चांगलं काम करू शकतो. आणि लहानपणापासून खेड्यातील वातावरण होतं, कृषीपूरक वातावरण होतं, कृषी प्रधान व्यवसायांमध्ये घरातले लोक अग्रणी स्तरावर होते, त्यामुळे असं वाटत होतं की याच क्षेत्रामध्ये काहीतरी काम करून या लोकांना एक पर्यायी उत्पन्नाची जोड देऊन यांचं आयुष्य कसं बदलता येईल. कारण मुख्यत्वे महाराष्ट्रातील जवळपास 50 ते 60% लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षात कृषीवर अवलंबून आहेत. मग या क्षेत्रासाठी काम करावं म्हणून या क्षेत्राकडे वळालं. तुमच्या एकंदर कुटुंबाविषयी काय सांगाल? कोण कोण कुटुंबात राहतात, माझे आणि ते काय करतात? येस सर, माझे वडील हे वेल्डिंग काम करतात. माझी आई ही गृहिणी आहे, सोबतच ती शेतीची कामं सुद्धा करते. माझा एक मोठा भाऊ आहे, तो IT मध्ये काम करतो. आणि यांच्यासोबतच माझे चुलते आहेत दोन्ही सुद्धा, ते सुद्धा शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये समाविष्ट आहेत. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुद्धा सर्वजण शेतीपूरक काम करतात. या सगळ्यांनी मला साथ दिली. माझी आजी आहे, आजीचे सुद्धा आशीर्वाद आज या यशामध्ये माझ्या खूप मोलाचे ठरलेले आहेत. आणि या सगळ्या कुटुंबाच्या मुळे मी म्हणेल की स्पर्धा परीक्षेतलं यश एका विद्यार्थ्याचं नसतं कधीच, ते संपूर्ण कुटुंबाचं असतं. आणि माझं सुद्धा हे यश आज माझं फक्त एकट्याचं नाही किंवा माझ्या आईवडिलांचं नाही, हे माझ्या संपूर्ण पार्टी कुटुंबाचं यश आहे असं मी नक्कीच म्हणेन. नक्कीच. स्पर्धा परीक्षेला जाण्याचं नेमकं तुम्ही का ठरवलं? कारण अनेक तरुण आहेत जे त्यातून बाहेर पडलेले आहेत, हे खूप मोठं आव्हान आहे. मग नेमकं तुम्ही का ठरवलं, काय सांगाल? मुळात स्पर्धा परीक्षेचं जाण्याचं एकच कारण होतं की या समाजात असे खूप कमी जागा आहेत की ज्याच्या थ्रू आपण लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. तुम्ही वैयक्तिक रोजगार करून किंवा तुम्ही व्यवसाय करून स्वतःचं आयुष्य चांगलं घडवू शकता, पण शासकीय नोकरी किंवा शासकीय पद असं असतं जे खास करून या अशा पदांमध्ये मी म्हणेल की तुम्हाला हजारो लोकांचं आयुष्य बदलण्याची संधी मिळते. आणि ज्यावेळेस एकाचं आयुष्य बनतं तर पुढच्या 7-8 पिढ्यांचं आयुष्य बदलू शकतं. जर एवढं सुवर्ण काम करण्याची संधी ही महाराष्ट्र शासन किंवा भारत शासन जर तुम्हाला देत असेल तर नक्कीच या स्पर्धेकडे यावं असं मला वाटलं होतं. आणि त्याचाच आज प्रवास इथपर्यंत आलेला आहे. नक्कीच. तुम्ही एवढं मोठं यश कमवलं तर तुमचे आदर्श कोण, काय सांगाल? येस सर, माझे मुळात सर्वजण महाराष्ट्राचे जे आदर्श आहेत तेच छत्रपती शिवाजी महाराज माझे सुद्धा आदर्श आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाणता राजा म्हणतो, कारण जो लोकांचे रयतेचे ज्या समस्या आहेत तो जाणतो आणि त्यानुसार कार्य करतो. आणि तीच संधी मला ह्या पदावरून सुद्धा कार्य करताना करता यावी अशी मी एक माफक अपेक्षा किंवा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांची घेईन आणि तसं कार्य करायचा प्रयत्न करेल. कृषी उपसंचालक म्हणून आपली निवड होणार आहे, मग शेतकऱ्यांसाठी नेमकं तुम्ही काय करणार, काय सांगा? जे आपली पारंपरिक शेती व्यवस्था आहे, कृषी व्यवसाय, याच्यामध्ये काय झालंय की पारंपरिक पद्धतीने उत्पन्न घेऊन शेतीतून जवळपास जो जीडीपीतलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते खूप कमी होत चाललंय.
मग याला एक पर्यायी व्यवस्था म्हणून आपण कसं पाहू शकतो, अल्टरनेट व्यवसाय कसे निर्माण करून देऊ शकतो. जसं आता मी सातारामधून येतो, तर इथं शीतसाखळ्यांची उपलब्धता करून देणं, मूल्यवर्धन साखळ्यांचा विकास करून देणं आणि यातून शेतकऱ्यांचा जे आर्थिक उत्पन्न आहे ते दुप्पट करणं आणि किंबहुना आपण आपल्या जीडीपीला दुप्पट व्यवस्थेकडे कसं घेऊन जाऊ यासाठी कार्य करायला मला नक्कीच आवडेल. नक्कीच सर, ग्रामीण भागातील अनेक युवक आहेत जे एमपीएससी ची तयारी करतायत. काही लोकांचं वय संपून जातं, निराशा येते, मग त्या लोकांना काय सल्ला द्याल, काय सांगाल? एक तर मी म्हणेल कुठे थांबावं हे कळायला नक्कीच पाहिजे तुम्हाला. कारण मला युपीएससी मध्ये 2 वेळा सलग यश मिळालं, मी युपीएससी केली. पण जसं मला युपीएससी मध्ये अपयश यायला लागलं, मला जाणवलं की युपीएससी मध्ये आता एक्झाम देणं मला शक्य नाही होणार. तर मी लगेचच अल्टरनेट म्हणून एमपीएससीचा पण विचार केला, जिथून मला कार्य करता येऊ शकतं. जर तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत असेल तर नक्कीच घ्यावा, अन्यथा खूप वर्ष दवडण्याची तयारी ठेवावी. कारण याच्यामध्ये खूप वर्ष लागतात, खूप चिकाटी लागते आणि तुमच्या घरच्यांची जर साथ असेल तर तुम्ही नक्कीच हे साध्य करू शकता. सर, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विशेषतः ग्रामीण तरुणांना आपण कोणता मौलिक संदेश द्या, काय सांगाल? जनरली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवते की आपला बेस जो असतो तो पक्का असायला हवा. म्हणजे जे 10वी पर्यंतचं किंवा प्राथमिक शिक्षण असेल ते जर खूप चांगलं असेल ना तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त काळ अभ्यास ताण घेण्याची गरज नसते. आणि मुळात काय होतं, विद्यार्थ्यांचं ग्रामीण भागातच हे शिक्षण होतं प्राथमिक स्तरावरचं. त्यावेळेस मात्र ती विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करायला नको, अतिशय चिकाटीने त्या काळामध्ये आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन आपला बेस चांगला करावा. तुमचं भविष्य चांगलं त्याच बेसवर होऊ शकतं. सर, तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कमवलं, मग नक्की अभ्यासाचं स्वरूप कसं होतं, किती तास अभ्यास केला, कशा पद्धतीने अभ्यास केला, काय सांगाल एकंदर? हा माझा पहिलाचा अटेम्प्ट होता, ज्याच्यामध्ये कृषी थ्रू मी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम दिली. याला माझी पार्श्वभूमी थोडीशी युपीएससीची जरी असती तरी सुद्धा हा सिलेबस मला करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागलाय. नवीन नोट्स होत्या, मग कधी कधी 8-8, 10-10 तास, कधी कधी तो 12 तासाकडे पण अभ्यास गेलेला आहे. आणि परीक्षेचा जे दिवस असतात, म्हणजे मी हे सांगेल सरसकट मी वर्षभर कधी 15 किंवा 20 तास अभ्यास नाही केला, पण जो परीक्षेचा काळ असतो, ज्या वेळेस परीक्षा होत असते त्या पिरियडमध्ये मात्र तुम्हाला 14-15 तास सुद्धा अभ्यास करावा लागतो. 1-2 आठवडे असे असतात की त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त त्रास घ्यावा लागतो, अन्यथा 10-10 तास, 12-12 तास सुद्धा अभ्यास आपण करतच असतो. नक्कीच सर, यशाचं गमक थोडक्यात काय सांगाल? मी म्हणेल माझ्या याच्यावरून तर सांगेल की सातत्य. मला खूप वेळा अपयश आलंय, पण मी माझं सातत्य कधी सोडलं नाही. मी करत राहिलो आणि इथून पुढे पण करत राहील काम माझ्या याच्यामध्ये. प्रत्येक दिवस हा तुम्हाला तुमचा विजयाचा नसतो नक्कीच, पण प्रत्येक दिवस हा तुमच्या अपयशाचा देखील नसतो. पण त्या दिवसांना सामोरे जाऊन विजयापर्यंत कसं घेऊन जावं हे मात्र आपल्याला ठरवायचं असतं आणि ते नियोजनातून होतं. आणि मला वाटतं नियोजन करायला आपण आपलं जमलं पाहिजे व्यवस्थित. ग्रामीण भागातल्या या युवकाचे, ओंकारचे आई वडील आपल्या समोर येत आहेत. आई, सांगा तुम्ही, आज आपल्या मुलांना आपले पान फेडले, जे तुम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खूप मोठं पुढं गेला, आपल्या पश्चिम भागामध्ये त्याचं नाव झालं. काय सांगाल याच्या यशाविषयी? खूप आनंद झाला, शब्दात व्यक्त करू शकत नाही, इतका मोठा आनंद झाला. कारण आम्ही अगदी शून्यातून आलेली, अगदी कमी शिक्षण झालेलं, अगदी सामान्य घरातले असल्यामुळं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ओंकारच्या अभ्यासाविषयी काय सांगता येईल का? लहानपणापासून अभ्यास होता. आनंदाचे क्षण असे काय? खूप खूप लहानपणापासून अगदी 1ली ते ग्रॅज्युएशन पर्यंत कधीही तो मागं नव्हता. कायम तो पुढं वर्गात 1 नंबरलाच असायचा. त्यामुळे त्याला आम्ही ह्यासाठी मार्गदर्शन केलं किंवा त्याच्या बरोबर राहिलो. कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं तो लहानपणापासूनच आम्हाला दिसत होता, अगदी आमच्या सर्व कुटुंबाला. नक्कीच ओंकारचे वडील आहेत. आपण वेल्डिंग काम करताय आणि हे आज आपल्या पुत्राने एवढा मोठा यश संपादन केलं. कसं पाहता याच्याकडे, काय सांगाल? आम्ही अतिशय शून्यातून आलो आणि मोठा संघर्ष करत कुटुंब सांभाळत पुढं यांची शिक्षण करत पुढे गेलो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक हुनर दिसत होती की तो काहीतरी करल, वेगळं काहीतरी करल. आणि तो एक पाठी होता आणि खूप मेहनती होता, त्याच्याकडे सातत्य होतं आणि त्या जोरावरती आम्ही त्याला सपोर्ट केला. आणि प्रत्येक गोष्टीत शैक्षणिक त्याच्या आम्ही त्याला जसं म्हणतो त्याला सपोर्ट करत गेलो. आज त्याचं फळ आम्हाला मिळालं. त्यानं आमचं नाव मोठं केलं
आणि एवढ्या मोठ्या पदाला त्यानं गवसणी घातली. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे आम्ही ती शब्दात व्यक्त करू शकत नाही, इतकी मोठी गोष्ट आहे ती. गावकऱ्यांनी आज तुमचा विजयाचा याच्या ओंकारच्या विजयाचा सोहळा इथं साजरा केला, कसं वाटलं एकंदर? आम्ही गावाचे पण आभार मानतो. गावानं सत्कार घेतला आणि गाववाल्यांचं आणि सर्व ग्रामस्थांचे पण आभार मानतो. आई, ओंकारच्या अशा कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नेहमी आवडतात? खूप खूप गुणवान आहे तो, खूप. त्याच्याकडे फक्त जराशी तापटपणा सोडला, पटकन तेवढा दुर्गुण सोडला तर अतिशय, म्हणजे पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रैलोकी झेंडा ऐसा माझा पोरगा आहे. नक्कीच पुत्र व्हावा ऐसा ज्याचा त्रिलोकी झेंडा. ओंकारची आजी सुद्धा आपल्या समवेत आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तो मोठा साहेब झालाय, काय सांगाल? छान झालाय, चांगला झालाय, चांगली शाळा शिकली आणि चांगले हे झालं. जायचा घालवत आम्ही जायचो शाळेत त्याला, चांगलं. आम्ही त्याला खूप लहानपणापासून बघितलं होतं. म्हणजे तो खूप चांगला होता, लहानपणी खूप हुशार होता, तसा खोडकर बी होता. अधून मधून खोड्या करायचा, पण तरी प्रेमळ होता. असं कधी कुणाला बोलायचं नाही, काही नाही. खूप चांगला होता. आता यश मिळवलंय, कसं नाही, पाहता? आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा. अच्छा, तुम्ही काय सांगाल? तो खूप हुशार आहे. नक्कीच विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने करतात आणि तेच आज सिद्ध केले ओंकार पार्टे यांनी, ज्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक केली, उज्ज्वल यश कमवलं. प्रशांत थोरवे, महाराष्ट्र न्यूज मराठी, वेलंग, वाई.